नवी मुंबई विकास आघाड़ी ने जो यहाँ पर आघाड़ी बना के जनता दल सेकुलर पक्ष के हमारे 4 कैंडिडेट प्रभाग क्रमांक 15 एडवोकेट शिल्पाताई पाटिल, हमारे साथी नंद कुमार पाटिल के लड़का नयन पाटिल, हमारे संघर्ष समिति के उपाध्यक्ष उनकी लड़की तबस्सुम ख्वाजा मियां पटेल और पटेल साहब के लड़का कलीम ख्वाजा मियां पटेल, इनका चारों का हम जोरदार तालियों से यहाँ पे स्वागत करेंगे। और आज यहाँ पे हमारे प्रभाग क्रमांक 15 का ऑफिस का शुरुआत उद्घाटन यहाँ पे एडवोकेट हमारी ताई शिल्पाताई कामले का अपना पाटिल कॉमरेड हीरामन पगार सर अमर रहे, अमर रहे। आज आम्ही या ठिकाणी नवी मुंबई विकास आघाडीच्या वतीने जनता दल सेक्युलर यांचे फॉर्म घेऊन आज या ठिकाणी आम्ही प्रभाग क्रमांक 15 मध्ये उमेदवार दिलेले आहेत आणि आमचे फॉर्म सर्वांचे भरलेले असल्या कारणामुळे आमचे मंजूर पण झालेले आहेत। आणि आज रोजी आम्ही प्रभाग क्रमांक 15 येथे ॲडव्होकेट शिल्पाताई बाबाजी पाटील यांच्या कार्यालयाचं आम्ही आज उद्घाटन केलेलं आहे। तसेच प्रचार रॅली आज आम्ही आयोजित केलेली आहे। गावामध्ये आज आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत। प्रचार रॅलीचा आमच्या सुरुवात प्रचाराचा नारळ फोडला असं समजायचं तुमच्या भाषेत बोललं तर प्रचाराचा आम्ही नारळ आज फोडलेला आहे। तर यासाठी आमचे समाजवादीचे नवी मुंबईचे जिल्हाध्यक्ष अरुण यादव साहेब आहेत, तसेच महाराष्ट्राचे त्यांचे उपाध्यक्ष या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। तसेच या ठिकाणी आमचे जनता दल सेक्युलरचे कर्नल रामाडे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। असे आमचे ग्राम संघर्ष समितीचे अध्यक्ष आदरणीय कैलासदादा सरकटे साहेब सुद्धा उपस्थित आहेत। युवा संस्थेचे आमच्या सुकन्या जाधव आहेत, संघटक आमचे ग्राहक संघर्ष समितीचे उल्हास नेरकर साहेब व आमच्या या प्रभाग समिती प्रभागामधील सर्व जनता या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहिले। समाजसेवक या ठिकाणी नंदकुमार गोपीनाथ पाटील उपस्थित आहेत, समाजसेवक कमलाकर पाटील सुद्धा या ठिकाणी उपस्थित, त्यांचे सहकारी या ठिकाणी उपस्थित आहेत। सर्वांनी आज चांगल्या प्रकारे मेहनत घेतली। फक्त आमची मेहनत फक्त 2च दिवसाची मेहनत आहे। काल आम्हाला परमिशन भेटला आणि आज आम्ही लगेच उद्घाटन केलेलं आहे। असाच उद्घाटन आम्ही रविवारी कोपरी गावामध्ये नंदकुमार पाटील यांच्यासुद्धा कार्यालयाचा उद्घाटन करू आणि त्या ठिकाणी अशीच आम्ही रॅलीसुद्धा आम्ही या ठिकाणी काढणार आहोत। तर मी इथल्या प्रभाग क्रमांक 15 मधील सर्व जनतेला आवाहन करीत आहे की या ठिकाणी कमीत कमी जेव्हापासून नवी मुंबई महानगरपालिका अस्तित्वात आलेली आहे या ठिकाणी कामाचा पत्ताच नसून या ठिकाणी फक्त सिव्हिल काम, कॉन्क्रीट काम हे सर्व काम होते, परंतु सामाजिक काम कसल्या प्रकारे होत नसल्या कारणामुळे आणि सामाजिक काम करणारी आमची मंडळी आहे। आम्ही लोक समाजाची सेवा करणारे आम्ही लोक आहोत आणि आम्ही या जर आमच्या 4 उमेदवार तर आमचे निवडून आले आणि चांगल्या प्रकारे या पूर्व गावाचा विकास करू। या ठिकाणी गाडी उभा करायला जागा नाही, या ठिकाणी गार्डन नाही, या ठिकाणी लोकांना चालण्यासाठी रस्ता हे नाही, वॉकिंगसाठी येत नाही, अशा बऱ्याच आमच्या चाळीमध्ये असेच रस्ते आहेत, गटारी पूर्ण भरलेले असते। पावसाळा जर आला तर त्या ठिकाणी पूर्ण सेक्टर पाण्यामध्ये भरलेला असतो। तसे आमच्या पोलीस कारणाचे जी एकतानगरी झोपडपट्टी आहे त्या झोपडपट्टीमध्ये नागरी सुविधा नाही। तसेच कोपरी गावामध्ये अशाच समस्या आहेत। या सर्व समस्याला घेऊन आम्ही या इलेक्शनला लढत आहोत। आता फक्त आमच्याकडे 12 दिवस राहिले, या 12 दिवसामध्ये आम्ही चांगल्या प्रकारे लोकांचा जनसंपर्क करू आणि आम्ही 4 उमेदवार निवडून आणण्याचा प्रयत्न करू। आपल्याला आम्हाला आयोगानं चिन्ह नाही, आम्ही जनता दल सेक्युलर ही नॅशनलाइज पार्टी आहे। माजी पंतप्रधान देवेगौडा साहेबांची त्यांची निशाणी आयोग आम्हाला पाहिजे। आम्हाला स्वतः 2005 साली ही चिन्ह देवेगौडाला भेटलेलं आहे, त्यांची निशाणी घेऊन आम्ही इलेक्शन लढतो। मुंबई विकास आघाडीचा शिल्पाताई आगे बढ़ो, नवी मुंबई विकास आघाडीचा, जनता दल सेक्युलर पक्षाचा, जनता दल सेक्युलर पक्षाचा शिल्पाताईची निशाणी डोक्यावर घेतलेली श्री, तबस्सुम पटेलची निशाणी डोक्यावर भाला घेतलेली श्री, नयन नंदकुमार पाटलाची निशाणी डोक्यावर भाला घेतलेली श्री,
सलीम खात्याने पटेलची निशाणी डोक्यावर काळ्या घेतलेली स्त्री ताज बदल दो, ताज बदल दो, बेईमान होता राज बदल दो, ताज बदल दो, ताज बदल दो, बेईमान होता राज बदल दो, ताज बदल दो, ताज बदल दो। बेईमान होता राज बदल दो। शिल्पाताई आगे बढ़ो,